हॅलो, मी पल्लवी. तर तुम्हाला सगळ्या वस्तू पाहून कळलं असेल, आज आपण बनवत आहे तांबूल आणि तांबूल कसं बनवायचं, ते काय उपयोगात असते, हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण मला असं वाटते, की तांबूल आपण नेहमी खातो, कारण की देवीला तांबूल खूप आवडते. नैवेद्यासाठी किंवा नवरात्रामध्ये आपण हे तांबूल नेहमी बनवत असतो आणि सगळ्यात देवींचा हा आवडता आहे तांबूल. तर तांबूळचा उपयोग सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल, तरीही माझ्या परीनं मी तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही तांबूळ फक्त नवरात्रामध्ये किंवा देवीच्या महालक्ष्मीसाठीच बनवत असाल, तर हे तांबूळ तुम्ही प्रत्येक महिन्याला बनवाल, असं मला वाटते हा व्हिडिओ बघून. तर तांबूळ पहिले आपण पाहूया कसं बनवायचं. तर मी इथं 25 पानं घेतली आहे. ती पानं स्वच्छ धुवून, त्यानंतरची देठ आणि खालचा भाग काढून ती कैचीने कापून घेतली. ती हाताने पण तुम्ही इथं तोडू शकता. तर ही आपली पानं इथं रेडी झाली आहे. त्यानंतर यामध्ये मी जे टाकणार आहे ते तुम्हाला सांगते. यामध्ये शोप मी टाकते आहे. शोप जास्त घेतली आहे कारण आपण नेहमी मुलांना शोप खा म्हणतो, पण मुलं आपली शोप खात नाही. शोपमुळे मुलांच्या चष्म्याचा नंबर कमी होतो आणि पोटामध्ये थंड वाटते. त्यानंतर धनाडाळमुळे पण पोटामध्ये थंडावा निर्माण होतो आणि मुलं अशी धनाडाळ अशीच खातात. त्यामुळे ती अशी जर तुम्ही मिक्स करून दिली, तर मुलं नक्की खातील. त्यानंतर ओव्याचा असा उपयोग आहे, की आता पावसाळ्यामध्ये जर तुम्ही तांबूल केला, तर ओवा जर तुम्ही घेतला, तर ओव्यामुळे पोट दुखणं खूप कमी होते. कारण की मुलांना सध्या पोटाचे आजार खूप जास्त होत आहे. तर तुम्ही मुलांना असा ओवा दिला, तर मुलं तसे खात नाही. तांबूळमध्ये टाकला, तर नक्की मुलं आनंदाने खातील आणि खडीसाखर मी इथं गोडपणासाठी वापरली आहे. तशी खडीसाखर खूप चांगली असते आपल्या साखरेपेक्षा आणि त्यांनी गोडवा पण होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांबूळला छानपैकी टेस्ट येते. त्यानंतर हा जो आहे हा चुना आहे. चुन्यामुळे कॅल्शियमची कमतरता निघून जाते आणि मला तरी असं वाटतं, की प्रत्येकाने चुना हा थोडासा का होईना गव्हाच्या दाण्याएवढा नक्की रोज खाल्ला पाहिजे. त्यामुळे आपल्या ज्या स्त्रिया आहे आपल्याकडे पण आपण स्वतः खूप दुर्लक्ष करतो. आपलंही कॅल्शियम खूप कमी होते, पण आपण त्याकडे अजिबात लक्ष देत नाही. तर तुम्ही तांबूळच्या निमित्ताने का होईना तुमची ही कॅल्शियमची कमतरता खूप कमी होईल आणि त्यानंतर चेरी ही आहे, ती मी फक्त सजावटीसाठी घेतली आहे. कारण की मुलांना असं रंगीबिरंगी खायला खूप आवडते, कलरफुल. त्यामुळे मी इथं चेरी घेतली आहे. तुम्ही इथं गुलकंद पण टाकू शकता, खोबरं टाकू शकता आणि त्यासोबत तुम्ही इथं तिळही टाकू शकता. आता पुढच्या वेळेस मी ते घेणार आहे, कारण की मी जे तांदूळ आहे, ते वेगवेगळ्या प्रकारमध्ये बनवत असते. कारण की एकच टेस्ट जर मुलांनी खाल्ली, तर त्यांना बोर होते. त्यामुळे 15 दिवस असं खायचं आणि 15 दिवस वेगळ्या पद्धतीने खायचं, तेही तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. आणि हा आपला आता तांदूळ रेडी झाला आहे, म्हणजे मिक्सरमध्ये फिरवला की आपला तांदूळ रेडी. तर तांदूळचा फायदा तुम्हाला नक्की कळला असेल असं मला वाटतं आणि प्रत्येक आईला असं वाटतं, की आणि काथा जो आहे तो मी सगळ्यात शेवटी टाकला होता. हा व्हिडिओ इथं परत आला. काथा जो आहे तो टाकायचा राहून गेला होता. त्यामुळे मी इथं काथा टाकला आणि आपण बघा आपलं तांदूळ इथं रेडी झालं आहे. तर तांदूळ तुम्ही आधी खात होते ते फक्त महालक्ष्मीच्या वेळेस किंवा तुमच्याकडे काही कार्यक्रम असला तेव्हाच तुम्ही खात असाल. पण असं तांदूळ तुम्ही नक्की एक वेळा ट्राय करून बघा आणि बघा तुमच्या मुलांमध्ये किती फरक पडेल. आणि ही जी शोप जर टाकली तर वाह! त्यामुळे मुलांची तर मज्जाच होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही हे तांबूळ नक्की ट्राय करा आणि त्यामध्ये जर तुमची मुलं अशी असतील, तर मग पाहायचंच काम नाही. कारण की माझ्या कबीरनी मी जेव्हाही कुठचं काम करते, तर माझा कबीर मला नेहमी मदत करतो. कारण की माझं जेव्हाही कुठलं काम सुरू असते, तेव्हा तो अशी घरं बनवायची कामं करत असतो आणि त्याला असं घर बनवायला खूप आवडतं. मलाही असं वाटतं, की मुलांनी टीव्ही पाहिल्यापेक्षा किंवा मोबाईल पाहिल्यापेक्षा त्यांनी जर अशी घरं बनवली, तर खरंच त्यांचं जी बुद्धी आहे ती पण खूप चालते. कारण की मुलांना असं क्रिएटिव्ह काम केलं, की त्यांना त्यांचा माइंड जो असतो तो डेव्हलप होतो आणि प्रत्येक आईला असं वाटतं, की आपल्या मुलांनी टीव्ही कमी पाहावा. तर माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे, की मुलांनी टीव्हीकडे कमी लक्ष द्यावं, मोबाईलकडे कमी लक्ष द्यावं आणि त्यांना जे हवं ते त्यांना करू द्यावं. म्हणजे रिकामं कामं केल्यापेक्षा घरामध्ये जर त्यांनी कचरा काढला तो फक्त आपल्याला दिसतो. पण त्यांनी जर अशी खरंच त्यांची क्रिएटिव्हिटी जर केली, तर खरंच त्यांच्या बुद्धीचा पण विकास होतो. तर असंच तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असतील, तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही या दोघांची आता मज्जा बघा. तोपर्यंत परत भेटूया. बाय.
मी करतो. आते रिपीट मत कर. ते कॅट बनवायला घेऊ का? यार मी उद्या केली नाही करून गावाला आला काऊन कोणाच लग्न उद्या गावाला सांगायला मम्मी आता मम्मी आजचीच बोलवलंच मला कशाला बोलला आजी गोट्या खेळायला कोटी कधी गेलाय बोलत तरी टाक कोण गोट्या मी आला तर चप्पल मागे लागून जाता ना मम्मी आले डोक्यात जी लोक काढून ते खातात ते वापरायचं मम्मी तुझे माझे केली कोण लागते माझी बेबी टॉल